उपस्थित आणि माझ्या रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा. मी असं बोलू फर्स्ट टाइमच बोलतो आहे इथं, नाहीतर आमच्या नाट्यकलेसाठी नाटक इथं टांगलेले असतात, आम्ही इथं प्रपंच करत असतो. फर्स्ट टाइमच मी असा माईक समोर बोलतो आहे, काही चुकले असल्यास माफ करा. नाटक हे फक्त 3 अक्षरे आहे, पण त्याच्यामागे उद्देश लाखो आहेत. नाटक हे फक्त पात्रात नाही तर अनेक गोष्टी लागतात. स्त्री कलाकार, वेशभूषा आणि मेन मुद्दा म्हणजे प्रेक्षकाशिवाय नाटक हे नाही. जर प्रेक्षक नाही तर नाटक घडलंच नाही. आणि मी आभार मानतो ज्या वेळी लेखक तयार झाले म्हणून आमच्यासारखे आज कलाकार घडले. जर लेखक नसते तर आम्ही या स्टेजवरती नाही तर समाजात मध्ये फिरलोच नसतो. खरोखर त्यांचं आभार मानावं थोडेच आहे. लेखकामुळे नाटक लिहिलं म्हणून आम्ही आज इथं उभं आहोत, आणि तेही मराठी भाषेमध्ये. नाही तर मराठी भाषा इथं कुणालाच कळली नसती. या नाट्य क्षेत्रामुळे आम्ही मराठी भाषा ही पुढे नेत गेलो, माणसापर्यंत पोहोचवली मराठी भाषा. आज एवढं दुःख वाटतंय या कर्नाटकाच्या तेवढे खेड्यापाड्यामध्ये कलाकार आहेत, पण त्यांना व्यासपीठ नाही आहे. व्यासपीठ पाहिजे तर आपल्याच गावात मंदिरामध्ये करावं लागतं. आज गोव्यासारख्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये व्यासपीठ आहे, म्हणून आज त्यांची कला दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. खरोखरच गोव्यासारखं आम्हालाही व्यासपीठ मिळालं असतं तर आमचं सुद्धा दिल्लीपर्यंत हे कलाकार पोहोचले असते. मी काय एक कलाकार मोठा नाही, गावातूनच एक छोटं मोठं नाटक करून मी पुढे गेलेलो आहे. माझं नाटक करिअर शाळेपासूनच सुरुवात झालं, हे कणकुंबी भावापासूनच. प्रायमरीमध्ये हायस्कूलमध्ये आम्ही गॅदरिंग करायचो, त्यावेळी नाटक करायचो. तिथं करता इथं मंदिरमध्ये होळी दत्तजयंतीपासून ते रामनवमीपर्यंत मी एकही टेस्ट सोडलं नाही. माझं नाटक तिथं या स्टेजवरती झाला नाही. सगळ्या टेस्ट तसंच आजूबाजूच्या खेड्यामध्ये, गोव्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, मालवण सावंतवाडी ठिकाणी, पुणे महाराष्ट्रासाठी मी नाटक करीत राहिलो. मी कणकुंबीतून नाटक करता गोव्यात कामानिमित्त गेलो. तिथे एक गुरु भेटला. गुरु कणकुंबीतही भरपूर भेटले, त्याच्यामुळेच मी गोव्याला नाट्य ही माझी कला सादर करू शकलो. गोव्यात असा एक कलाकार भेटला. सडनली मला त्याने एक फोन केला. 8 दिवसात एक स्पर्धेचं नाटक होतं साखळी रवींद्र भवनमध्ये. माझा त्याचा परिचय होता 6 महिन्यापूर्वी. त्यांनी सडनली मला 8 दिवस होती स्पर्धेला, त्यांच्या एक कलाकाराला काहीतरी प्रॉब्लेम झाला, तू करशील काय म्हणून एक फोन केला त्याने. हो मी करेन. पात्र कुठलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात नेताजी पालकर. खरोखरच मी इतका आनंद झालो हे फक्त नाव ऐकून. पात्रात पुस्तकात ते काही असलं काही राहिलं हे मला काही माहीत नव्हतं. फक्त ते नाव ऐकून मी हो म्हणून सांगितलो. कारण मी कणकुंबी गावात नेताजी पालकरी भूमिका भरपूर वेळा केलेली होती. मला डेअरिंग होती. त्याच्या घरी गेलो. 8 दिवस होते विदाउट प्रॉन्टिंग. आमच्यासारखं प्रॉन्टिंग नाही त्या स्पर्धेच्या नाटकामध्ये. गोव्यात कुठेही प्रॉन्टिंग चालत नाही. सरळ काय पाठांतर आहे तेच आपलं पार पडून यावं लागतं. स्पर्धेचं नाटक तिथं मला गेलं. माझी मित्रमंडळ, माझी सगळी बाजूची लोक, माझेच प्रेक्षक तिथं 100 आले. माझं प्रथम नाटक गोव्यात खेड्याचा मुलगा तिथं नाटक करतोय म्हणून मला भरभरून आलं, आणि तो प्रयोग सक्सेसफुल झाला. त्या स्टेजवरती परीक्षक असलेले, त्याचा एक 8 दिवसात स्पर्धेत नाटक दुसऱ्या इथं स्टेजवरती होता, त्याचाही प्रॉब्लेम झाला, आणि त्यांनी सरळ माझ्या हातात आपली स्क्रिप्ट दिली आणि हे करशील का म्हणालो. येथे औषध मृत्यू नाटक हंबीरराव मोहिते सरनोबत, तेही मी स्वाधीन केलं माझ्या. ते सुद्धा बिन त्यांच्या प्रॅक्टिस करायच्या तो मी सक्सेसफुल करून दाखवलो. आज कला ही अंगात असावी लागते, आवड असावी लागते, तरच माणूस पुढे जातो. सत्कार भेटतात म्हणून कला नाही दाखवायची, कला आपली चालत ठेवायची, तरच सत्कार आपल्या पाठीमागं येतो. हे आम्हाला आज कळलं. सत्कार करणार म्हणून कधी उपासना करू नये, आपली कला चालू ठेवावी, यश आपल्या पाठीमागे धावत येईल हे आज मला कळलं. खरोखरच तुमचा आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
तसं तेच माझं नाटक गोव्यातलं पाहून सरळ आम्ही थेट दादर शिवाजी मंदिर येथे दादर येथे आम्ही झेप घेतली. तिथं वर्षा उजगावकर असे अमोल कोल्हेसारखे नामवंत असे कलाकार आमच्या समोर होते आणि आम्ही परफॉर्मन्स करत होतो. एवढं भरभरून आलं. एक खेड्यागावाचा माणूस, एक कलाकार गोव्यावरून थेट मुंबईपर्यंत पोहोचला आणि तिथंही माझे प्रेक्षक एक 50 एक उभे राहिले, कारण आमची लोक तिथं आहेत. खरोखर त्यांच्यानी एक माणूस, त्यांचं आवाज मी तर नाव घ्यावं असं वाटतं, नारायण वांद्रे म्हणून. त्याला एवढा आनंद झाला. सगळ्या आमच्या कलाकारांना आणि आमच्यावर कोणी आलेले त्यांना सगळ्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. खरोखर त्यांना भरून आला. आपल्या गावाचा एक मुलगा मुंबई ठिकाणी पोहोचला, आम्ही सुद्धा काहीतरी करावं अशी त्याची एक इच्छा होती आणि त्यांनी ती पार पडली. आणि एक गोष्ट सांगायचं म्हणजे नाटक वर्षातून एकदा तरी करायचं, नाहीतर पाहायचं तरी. नाटक पाहण्यात खूप इंटरेस्ट आहे लोकांना, करण्यात तेवढी डेअरिंग नसते, पण पाहिल्यानंतर नाटक कसं घडतं हे कळतं. म्हणून स्वतः नाटक बघितलं पाहिजे. प्रेक्षकांचं आवाजून हे उत्तर आहे. आणि एक गोष्ट, आमच्या गुढीपाडव्या दिवशी सतत आज आम्ही 25 वर्षे कार्यरत आहोत. त्यांच्याने आम्हाला ही वळण दाखवलं. त्यांच्या पाठोपाठ आम्ही 12-15 वर्ष त्यांच्याबरोबर आहोत. आज आम्ही तिसरी पिढी तयार केलो नाटकासाठी. त्यांच्याने आज आम्हाला वाट दाखवली. आम्ही 15 वर्ष नाटक केली, त्यांच्याने 10 वर्ष केली. आज ह्या वर्षी गेले त्या पाडव्याला तिसरी पिढी आम्ही तयार करून टाकवली. असंच माणसानं नाटक हे सतत पुढे न्यावं लागतं, कारण मराठी भाषा राखावी तर नाटक